तुमच्या ड्रेसला मॅचिंग होईल असा डिझायनर बेल्ट. तुमच्या हाताला बी त्रास होणार नाही आणि तुमच्यावर कसा जॅक दिसेल. शुभ किती सुंदर आहे ते, मला खूप आवडलं. मी घालून बघते ना लगेच. हे पकड हे पकड. नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती. मी उडत करू. हो. खेळ हा स्वप्नांचा रंगू दे मनी. झुळका वाऱ्याची शुभ श्रावणी. नटना गोडवा शुभ श्रावणी. ऋतू हा प्रेमाचा शुभ श्रावणी. शुभ श्रावणी शुभ श्रावणी. शुभ खरंच खूप सुंदर आहे, मला खूप आवडलं. थँक्यू. मॅडम खरंच भारी दिसाले हो. काय रे, एरवी माझ्याशी इतका भांडणारा तू आज मला गिफ्ट दिलंस. काय विषय काय? काय विषय नाही मॅडम, असंच वाटलं म्हणून आणलं. तुम्हाला आवडलं ना ते महत्वाचं. तुला पण गिफ्ट मिळालेलं दिसतंय. गर्लफ्रेंडचं खूपच प्रेम आहे वाटतं तुझ्यावर. हो मॅडम, असं काय नाही हो. मला गर्लफ्रेंड नाही आहे. नाही, ती आहे ना, काय बरं तिचं ना, ती स्वीटी. अहो ती माझी गर्लफ्रेंड नाहीये. अच्छा, मग त्या दिवशी तर ती म्हणत होती ना, शुभ माझा फ्रेंड आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे, आमचं तर लग्न ठरलंय. त्याचं काय? मॅडम तसं काहीच नाहीये. ते नव त्या दिवशी तुम्ही बी म्हणाला होता मी तुमचा नवरा आहे ते. मग झालो का नवरा तुमचा मी? चल चल, तू आणि माझा नवरा तोंड बघितलं का आरशात? तू ना झंपेस आणि झंपेच राहणार आहेस. दे तिकडे. शुभ श्रावणी शुभ श्रावणी. हा शुभू जरा जास्तच जवळ जातोय हा मॉम त्या श्रावणीत. हा याची लायकी विसरतोय. श्रावणी कशातही आनंद मानते बाबा. माझ्या रोजच्या खर्चापेक्षा ह्याचा पगार कमी, तरी हा श्रावणी सोबत. मॉम मी लवकरच याची जागा घेणार आहे. तू जरा शांत राहा रे बाबा. आज तर शुभ्याची फॅमिली येणार आहे ना, अशी इज्जत काढते की नाही की त्या शुभ्याला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही. कसं दिसतोय आम्ही? भारी ना. एक मिनिट. आई, हे बघा कसलं भारी डेकोरेशन केलंय का नाही? असं काय करताय? आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना, ते शुभूच्या साहेबांच्या भाचीचं लग्न आहे, तिकडं आलोय. या परमेश्वरा, आज लई खरं भाग्याचा दिवस आहे. एवढ्या म्हणत्या मंत्राने बोलवले लग्नाला. चला चला चला. ओ, डाग राहिले की बॅग राहू दे की इथंच गाडीमध्ये. आपली तर रिक्षा कोण येणार आहे? चल आधी आत तर चल. चल चल हे चल. थांब, ते रिक्षा हटव आधी. मग काय पार्किंगची जागा आता आहे का कुठं? तिकडे नव्हतं हवं तर सांगा कुठे? अरे बाबा तुला सांगितलं ना रिक्षा हटव आधी म्हणून. सांगा तर मी तिकडं. तुम्ही आलोय कशासाठी इथं? कशाला म्हणलो काय? लग्नाला आलोय. साहेबांनी आमंत्रण दिले आम्हाला, आहे की नाही ग? आमंत्रण पत्रिका असेल तरच आत प्रवेश आहे. हाय की त्यात काय? कारभार नाही, पत्रिका दावतर ना. आयो, पत्रिका लागते वे. शोभे, पत्रिका दाखव की. नाही, आमच्याकडे तर नाही दिली. चालू तो पत्रिका अगं रिक्षात राहिली असेल. अंजा जा. पत्रिका नाही. अहो पण आम्हाला खरंच लग्नाला बोलवलंय. हा, असं नाही होत. मग पत्रिका नसेल तर आत प्रवेश नाही तुम्हाला. नाही नाही, अहो खरंच सांगायलो, आमच्याकडे पत्रिका आहे, म्हणजे साहेबांनी दिलंय आमंत्रण आम्हाला. हो, तुमच्यासारखे 100 येतात. त्यांनी पाठवलं म्हणून काय प्रत्येकाला मध्ये पाठवायचं काय? चला निघा तू. माझं पोरगा आहे की आत. हो, तुम्हाला सांगितलं ना चला निघा म्हणून.
मी गेटमधून आत्ता आलोय. सिक्युरिटी बिझी होते. आता इथलं काम संपूनच निघतो. यांना दाखवतोस की मी कोण येते. ठीक आहे. मोक्षा, मी तुझ्यासाठी गजरा आणलाय. साडीवर छान दिसेल. गजरा सिरियसली? यार माझा गोंधळ उडाला. मी काय घालू? मोक्षा, मामा असताना गोंधळाचे कशाला? ठीक आहे, खास तुझ्यासाठी बनवून घेतलंय. लग्नाचं गिफ्ट आहे. बघ तर. काय हे? Oh my God! That's huge! मामाचं भाचीवर किती प्रेम आहे पाहिलं? भैयासाहेब तिला लेकच मानतात. माझी मोक्षा कधी नापास झाली नाही की कधी कमी मार्क्स मिळवले नाहीत. हा मग थँक्यू. पण कशाला हे सगळं? तू ऑलरेडी केवढं केलंस माझ्यासाठी. मोक्षा, तू नेहमी माझा अभिमान वाढवलायस. आता सासरी गेल्यावर पण असंच वागायचं. त्यांना अभिमान वाटला पाहिजे तुझा. हो. चालू द्या, मी आलो. मोक्षा, मी काही मदत करू का तुला? कशाला? काय गरज आहे? हा, मला माझ्या लग्नात आज कोणाचीही वाईट नजर नकोय. प्लीज. मोक्षा शांत हो ना. तुझ्या चेहऱ्याचा ग्लो जातोय का सगळा? जा बरं बघ. माझ्या मुलीच्या सुखापासून 4 हात लांब राहायचं. समजलं? ठेव तुला. मॉम कुठे आहेस तू? अर्जंट बाहेर आहे, अर्जंट. तू ये ना अगोदर. हा, काय रे, कशाला बोलवलंस मला घाईघाईत? मॉम तिकडे बघ तमाशा. शुभूची फॅमिली आली आहे आणि तो सिक्युरिटी गार्ड त्यांना भिकारी समजून आत सोडत नाहीये. मागच्या 20 मिनिटांपासून राडा सुरू आहे. अरे बाबा, आम्ही चोर बीर नाही, शुभूचे नातेवाईक आहे. काय? शुभू सरांचे नातेवाईक? वय, म्या शुभूचा बाप आहे, ही आई आहे, ही बहीण आहे, ही बहीण आहे, ही भाची आहे. मग आधी बोलायला काय झालं होतं? हे मगापासून तेच सांगायचा प्रयत्न करायला तुम्ही ऐकच ना. आता तरी सोड. इकडे अरे, हे बघ, मी शुभू सरांकडे कन्फर्म करून येतो. तो पण त्यांना एक पाऊल देखील आतमध्ये टाकू देऊ नकोस. ठीक आहे? हे बघ. वा, काय माणसं आहे ती. तर साध्या माणसाची किंमतच नाही काय हो. एवढ्या मोठ्या लोकांच्या घरात अपमान करून घेण्यापेक्षा ना आपण आपल्या घरी गेलो असतो ते बरं झालं असतं. तर काय मॉम, अगं तो सिक्युरिटी गार्ड शुभूला घेऊन येईल तर सगळी फॅमिली ताट मानेने आतमध्ये जाईल. मी एक काम करतो, मी आत्ता धक्के मारून हाकलून देतो त्याला. जरा शांत राहा. काही धक्के बिक्के मारायची गरज नाहीये. काय करायचंय ते मी ठरवलंय. ही शुभूची जी माणसं आहेत ना, ती गेटवरनं रडत परत जातील.